काय श्रावण महिना चालू झाला आहे. श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार. मग काय आज ठरलं की पाटेश्वरला जायचं. मग काय पाटेश्वरला जायला निघाले. पाटेश्वर मंदिर हे सातारपासून थोड्याच किलोमीटर अंतरावर आहे. निघाले पाटेश्वरला. जाता जाता पावसाने मध्येच राडा घातला. पण काय म्हटलं काही झालं तरी आज जायचंच. मग निघाले. पाटेश्वरला जाताना खूप चिखल होता, तरी पण कसं बसं तरी चिखलाचे सगळे पाय भरलेले तरी पण पुढे गेले. पुढे जाताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन झाले. बाप्पाचे दर्शन घेतले. तसेच पुढे गेल्यावर आपला सर्वांचा भगवा दिसला. मग भगव्याचे तिथे थोडेसे व्हिडिओ फोटो काढले. तसेच पुढे गेले की तळं लागलं. तळ्यात होते कमळे बघितले. इतर वेळी जास्त असतात पण ह्यावेळेस थोडेसेच होते. कमळ वगैरे बघितले. मग निघाले गोविंद महाराजांच्या मठाकडे. गोविंद महाराजांच्या मठात आतमध्ये गेले. तेथील मठ इतका मस्त सुंदर असा, पूर्वी काळात कसं शेणाने सारवायचे वगैरे तसा होता, जसं की कोणाचं घरच आहे. महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. मग आले मठाच्या बाहेर. मठाच्या मागे गेले. मठाच्या मागे बघते तर काय सगळीकडे पिंड. मी एवढ्या पिंडी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितल्यात. मग सर्व पिंडीचे दर्शन घेतले. काही पिंडी पाण्यामध्ये बुडलेल्या, त्यामुळे काही नीट व्हिडिओ घेता आले नाहीत. पण काही मस्त अशा म्हणजे कधी मी बघितलंच नव्हतं, एवढं मोठ्या होत्या. मला आतमध्ये जायला खूप भीती वाटत होती. मग मी बाहेरूनच सगळे व्हिडिओ घेतले. मग पिंड वगैरे बघितल्या. तसंच निघाले कार्तिक महाराज ह्यांच्या मंदिराकडे, मेन मंदिराकडे गेले. मेन मंदिरात आतमध्ये एंट्री टाकताच इतकं मस्त वाटलं की तिथे मंदिर एकदम रेखीव होतं. मग दर्शन वगैरे घेतलं. बाहेर नंदी होते, नंदींचं दर्शन वगैरे घेतलं. मग आतमध्ये गेले तर काय बघते तर काय इतक्या सुंदर मूर्त्या होत्या, काय बोलायला नको. पूर्वी म्हणायचे की जीव मुठीत धरलाय. हो, खरंच जीव मुठीत धरलाय ही मूर्ती आज तिथे पहिल्यांदा बघितली. ती मूर्ती बघितली. तसंच पुढे गेल्यावर की पूर्वी म्हणायचे की भावाने बहिणीला लाथ मारल्यावर किडे लागतात. तसंच होतं सेम. भावाने बहिणीला लाथ मारलेली आणि किडे लागलेले भावाला आणि ते किडे वेचत होते. हे मला दृश्य तिथं दिसलं. आतमध्ये गेल्यावर कार्तिक स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. आतमध्ये खूप गर्दी होती पण दर्शन खूप छान भेटलं. दर्शन वगैरे घेऊन बाहेर आले. बाहेर येताच उजव्या साईडला अजून एक महादेवाचं मंदिर होतं. ती मंदिर म्हणजे पिंड एवढी उंच होती, 8 ते 9 फूटपेक्षा जास्त. मी पहिल्यांदा एवढी मोठी पिंड बघितली असेल. मग ते पिंडीचं दर्शन वगैरे घेतलं, फोटो वगैरे काढले थोडे आणि निघाले घराकडे जायला. घराकडे जाताना खाली होता लिंबू सरबतवाला. मग थोडा लिंबू सरबतचा एक ग्लास घेतला, प्यायले. खूप छान वाटलं लिंबू सरबत आणि मग म्हटलं आता घराकडे जावं आणि मग मी निघाले घरी यायला. थँक्यू.